प्रथम मी तुम्हाला सांगतो की हा पराभव मी मानत नाही। कारण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी म्हणून मी 2016 शहराध्यक्ष होतो। त्यावेळेस आम्ही नगरपालिका पूर्ण 17 जागा लढवल्या होत्या। त्यावेळेस आमचे 2 नगरसेवक आले होते आणि आज आमचे 11 नगरसेवक आले आणि नगराचे उमेदवार जरी माझी पत्नी असली तरी एक भारतीय जनता पार्टीपर्यंत कार्यकर्ती होती आणि निसटता पराभव थोड्याशा मतामध्ये थोडस इकडे तिकडे झालंय, पण त्याचा पराभव आम्ही मनात मानत नाही। जनतेने आम्हाला पूर्णच्या पूर्ण 11 नगरसेवक देऊन खऱ्या अर्थानं आम्हाला सत्ता दिलेली आहे ताब्यात। आणि टेक्निकली जरी वाटत असेल की नगराध्यक्ष आमचा नसला तरी नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाल्यासारखाच विषय आहे। कारण बॉडी 11 लोक ज्यावेळेस निवडून खाली येतात ना त्यावेळेस सत्ता त्या नगरसेवकाच्या ज्यावेळेस सत्ता ठरत असते, तर त्या नगरसेवकाच्या सत्तावर सत्ता ही आमची झालेली आहे। आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करत असताना गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी म्हणून काम करतात। जुने नवे बरेचसे कार्यकर्ते येत आहेत, जिल्हाध्यक्ष आलेत आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी। मी 11 नगरसेवकाचं अभिनंदन करतोय आणि खऱ्या अर्थानं मला मनापासून आनंद झालाय की 2 नगरसेवक मी 2016ला निवडून आणू शकलो होतो। आमचे त्यावेळेचे जे नेते मंडळी होते सगळे मिळून आम्ही त्यावेळेस मात्र आम्ही त्या 2 नगरसेवकाचे 11 नगरसेवक झालो। त्याच्यामध्ये माननीय काम केलं आपलं पंतप्रधान, माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब, त्यासोबत या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं आमच्या कार्यकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारे आमचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, त्यासोबत सर्वच आमच्या जिल्ह्यातील आमदार ते असतील, सुभाष देशमुख साहेब असतील, विजयकुमार मालक असतील, आमचे सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब असतील, त्यासोबत देवेंद्रभाऊ कोटे साहेब असतील, समाधान अवताडे असतील, आमचे रामभाऊ सतपुते असतील, सर्व जिल्ह्यातील आमदारांनी आम्हाला सर्वांनी ताकद दिली। त्यासोबत तिथं खऱ्या अर्थानं माननीय राजनजी पाटील साहेब व माननीय यशवंत माने साहेब, त्यासोबत माझे वडील नागनाथ भाऊ क्षीरसागर यांचा खऱ्या अर्थानं प्रवेश झाल्यावर एक शहरामध्ये उत्साह निर्माण झाला आणि जिथं आम्ही 2 नगरसेवक होतो त्या ठिकाणी आम्ही 11 नगरसेवक झालो। या सर्वांच्या ताकदीनं या शहरातल्या प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नगरसेवक, माजी नगरसेवक या सर्वांच्या ताकदीनं आम्ही 11 नगरसेवक निवडून आलोय। त्याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे। आता गड आला पण सिंह गेला असे आमचे कार्यकर्ते सर्वजण म्हणत आहेत, पण खरंच आहे 11 आमचे वाघ आले ती, सिंह जरी थोड्या मताने गेला असला तरी येणाऱ्या काळात तुम्हाला या पत्रकाराच्या माध्यमातून सांगतो की आज सिंह बी खचणाऱ्यापैकी नाहीये। जे आम्ही आश्वासन दिले ती आमच्या पालकमंत्र्यांनी दिले असतील, आमच्या जिल्हाध्यक्षांनी दिले असतील, सभेमध्ये आम्ही दिले असतील, आमच्या प्रत्येक 20 नगरसेवक 21 नगरसेवकाने ज्या त्या वार्डामध्ये जे आश्वासन दिले ती निवडून आले नगरसेवक तर 100% काम करणारच आहेत। त्यासोबत मी तुम्हाला एवढाही विश्वास देतो, आमचे काही नगरसेवक थोड्या मताने गेलेले सुद्धा आमच्यासाठी नगरसेवकच आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे 20-26 नगरसेवक नगराध्यक्ष आमचाच आहे। या हिशोबाने आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, या तिघांच्या नेतृत्वाखाली माननीय माजी आमदार राजनजी पाटील, माननीय आमदार यशवंत माने तात्या, त्यासोबत या सर्व इथले बाळासाहेब भाऊ गायकवाड असतील, शैलेश गरड असतील, आमचे सगळेच पार्टी प्रमुख आम्हाला ज्यांनी मदत केली, नंदकुमार फाटे असतील, शाहजान मालक शेख असतील, सगळ्यात मोठा आनंद आम्हाला त्याचा होतोय की आम्ही मुस्लिम समाजाचे 5 उमेदवार दिले, त्यातले आमच्या सुद्धा मनात नव्हते की एवढे यश त्यातनं आम्हाला प्राप्त होईल। 4 आमचे उमेदवार निवडून आले ते आणि मुस्लिम समाजाने एवढा आम्हाला पाठिंबा दिलाय। या आजपर्यंत सर्व समाज आमच्या सोबत होते, मुस्लिम समाज सुद्धा होता, पण येणाऱ्या काळामध्ये सर्व भाव समभाव धरून, सर्व जाती धर्माला धरून जे पार्टीचं आमचं ब्रीदवाक्य आहे की सर्वांना न्याय दिला पाहिजे, गोरगरिबांना उपेशांना न्याय दिला पाहिजे, या न्यायानुसार सर्वांनी विश्वास ठेवून आमच्या पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मनापासून पार्टी मानली। या 11 नगरसेवक निवडून आलेत यातून सिद्ध होत आहे आणि येणाऱ्या काळातही आम्ही सर्वजण मिळून काम करून जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत, जो मेन रोडचा रस्ता असेल, शिलंगपान रोड असेल, सर्वांना घर जर असेल, निराधारांना घर असतील, व्यापारी संकुलन असेल, असे अनेक जे प्रश्न आम्ही शब्द दिले ते शब्द आम्ही 100% पूर्ण करणार आहोत याचा आम्हाला विश्वास आहे। आम्ही सर्व आमची एक वज्रमुठ आहे आणि ही वज्रमुठ येणाऱ्या काळामध्ये आज तुमच्या माध्यमातून हे बी सांगतो मी, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती लढणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही फुल ताकदीनं भारतीय जनता पार्टी म्हणून आज जरी आम्ही 50% 55% गेलो असेल
तर त्या इलेक्शन मध्ये आम्ही 100% जो आमचा विश्वास होता पहिला त्याच विश्वासानं आम्ही सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सर्वच्या पंचायत समिती आणि येणाऱ्या काळात मी जिल्हाध्यक्षाच्या परमिशननं हे बी सांगतो की येणाऱ्या काळात इथला आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच निवडून येईल या अशा हिशोबाने आम्ही सर्वजण काम करणार आहे. आमच्यात फसणारा कार्यकर्ता कोण नाही. जरी आमचे 9 नगरसेवक पडले असतील, नगराध्यक्ष म्हणून मी पडलो असेल, माझी पत्नी पडली असेल, तरी आम्ही कोणी खचणाऱ्यापैकी नाही आणि एक जोमानं काम करून जे शब्द आम्ही जनतेला दिले ते सर्वचे सर्व पूर्ण करणार. आणि आम्ही पूर्ण करत असताना आम्हाला या सर्वांचा पाठिंबा आहे आणि सर्वजण आम्ही आनंद आहोत. दुःखी कोणी नाही आणि कोणी काम केलं नाही काय नाही असलं तुम्ही काही मनात मानू नका. जनतेनं जेवढे आम्हाला मदत दिली खूप दिली ती मी या निमित्ताने जनतेचे मनापासून नतमस्तक होऊन आभार मानतो की त्यांनी या 20 दिवसाच्या 25 दिवसाचा तिकीट मिळाल्यानंतर मी जो प्रचार आम्ही सर्वांनी केला त्या प्रचाराला सार्थ धरून जनतेनं आम्हाला कौल दिलेला आहे. असं करा सगळेजण ना. आज भारतीय जनता पार्टीच्या